नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, नीट 2026 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना 213 ते 300 पर्यंत मार्क येत असतील आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्याला भारतामध्ये जर MBBS करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। तर खूप असे राज्य माझ्याकडे आलेले आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला कमी मार्कांमध्ये सुद्धा आणि कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला तिथे MBBS करण्याचं तुम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना 213 ते 300 पर्यंत मार्क आहेत आणि तुम्हाला कमी बजेटमध्ये जर MBBS करायचं असेल तर तुम्ही दिलेल्याच नंबरवरती मला एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता। आणि ते कॉलेजेस कुठे आहेत, त्या कॉलेजची बजेट किती आहे, किती जुनं कॉलेज आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 to 1 अगदी फोनवरती सुद्धा मी सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, असे काही कॉलेजेस आहेत तर तुम्ही ते पाहू शकता। प्रत्येक राज्यांमध्ये सुद्धा अगदी काही कॉलेजेस असे आहेत की त्या ठिकाणी सुद्धा 213 ते 300 मार्कांवरती सुद्धा तुम्हाला कमी बजेटमध्ये MBBS करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। तर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, MP, मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड असे हे राज्य आहेत। तर त्या ठिकाणी सुद्धा अगदी कुठल्याही राज्यांमध्ये तुम्हाला जर तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या मार्कांवरती ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, नोंदणी सुरू झालेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना माझ्यामार्फत पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकर निर्णय घ्या, कारण खूप साऱ्या राज्यांची आता काउन्सिलिंग चालू झालेली आहे, रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। आता चॉईस फिलिंगची पण प्रोसेस चालू होणार आहे लवकर। त्यामुळे अगदी जे काही विद्यार्थी किंवा पालकसुद्धा हा व्हिडिओ पाहत असतील त्या विद्यार्थ्यांनी पालकांनीसुद्धा अगदी लवकर निर्णय घ्या की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी सीट मिळेल आणि तुमचं MBBS सीट सिक्युअर होऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया घालू नका, कारण पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला हा कट ऑफ नेहमी कमी पाहायला मिळत असतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला हा कट ऑफ वाढलेला पाहायला मिळत असतो। त्याचे कारणही सांगत असते, कारण पहिल्या राऊंडमध्ये खूप सारे विद्यार्थी आपापल्याच राज्यांमध्ये ट्राय करत असतात, पण सेकंड राऊंडमध्ये खूप सारे विद्यार्थी आपल्या राज्यांमध्ये जर ॲडमिशन नाही मिळालं तर अदर राज्यांचं सुद्धा ते ऑप्शन घेतात। त्यामुळे कमी मार्कवाले विद्यार्थ्यांसाठी तिथे आपल्याला चान्सेस कमी राहत असतात, कारण जास्त मार्कवाले विद्यार्थी जेव्हा अदर राज्यांमधले सुद्धा त्या राज्यांमध्ये येत असतात तेव्हा तिथला कट ऑफ हायर साईडला जात असतो। त्यामुळे सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला जर पाहिलं तर फर्स्ट राऊंडपेक्षा तिला कट ऑफ वाढलेला पाहायला मिळत असतो। त्यामुळे जर MBBS करायचं असेल आणि तुमचे मार्क कमी असतील तर तुम्हाला अदर राज्यांची जाण्याची तयारी असेल तर तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही ते सीट सिक्युअर करू शकता। तर अशाच तमाम आणि पालकांना विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता। त्या लिंकमध्ये आम्ही डेलीचे अपडेट्स टाकत असतो, नवीन व्हिडिओ टाकत असतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना पालकांपर्यंत हा पूर्ण अगदी माहिती मिळेल। आणि विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे अगदी ज्याही विद्यार्थ्यांना अगदी MBBS, BDS, BMS, BHMS सुद्धा कमी मार्कांवरती सुद्धा पाहिजे असेल, अदर राज्यांचं सुद्धा तुमचं ऑप्शन असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा अगदी कॉन्टॅक्ट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आमच्या ह्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, 213 ते 300 मार्कवाल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी तुम्हाला जी काही कॉलेजची फी आहे त्याच्यामध्ये निगोशिएट करून तिथे ॲडमिशन्स करून दिले जाणार आहेत। ही गोष्ट लक्षात घ्या। जे विद्यार्थी जुनून आहे, ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा पालकांनीही कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कमी मार्क आणि कमी फीमध्ये तिथं सिक्युअर MBBS सीट मिळू शकणार आहे। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, काही डाऊट्स असेल तर कॉल मेसेज करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा। ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।